रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्याचा आपण सध्या अभ्यास करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी जी 11 लघुकाव्य लिहिली, त्यातलं आपण कालपासून पंचसमासी हे लघुकाव्य आपण पाहतो आहोत. पंचसमासी नावाप्रमाणे केवळ 5 समास असलेलं 150 ओव्यांचं हे प्रकरण आहे. काल आपण पाहिलं प्रभू श्रीरामाचं महत्त्व, प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन समर्थ रामदासांनी पहिल्या समासात केलं. दुसऱ्या समासामध्ये शिष्याने आत्मज्ञान प्राप्तीसाठी सावध व्हावं असं सद्गुरू शिष्याला सांगतायत. आणि सावधान होत असताना आपला देहाभिमान सोडला पाहिजे. आपल्या प्रपंचातली आसक्ती कमी झाली पाहिजे. त्यातली नश्वरता आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि आपल्या अहंकाराचा लोप झाला पाहिजे. खूप गोष्टी असतात ज्या भगवंत आपल्याकडून करून घेतो. म्हणून चौथ्या समासामध्ये एक ओवी आलेली आहे, भार आभार त्याचे वरीची घालावा भगवंतावर.
एखादं कार्य करायचंय, त्याचा भार पडणार आहे, आणि कार्यपूर्ती झाल्यानंतर जे आभाराचं प्रकटीकरण आहे ते सुद्धा त्याच्यावरच टाकावं. म्हणजे काय? मी करता ऐसे म्हणशी, तेणे तू दुःखी कष्टी होशी. राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती आणि प्रताप. आपल्याला जर या 3 गोष्टी मिळवायच्या असतील, आपल्याला जर ते आत्मज्ञान मिळवायचं असेल, तर समर्थ या दुसऱ्या समासामध्ये सद्गुरू शिष्याला सावध होण्यासाठी जे सांगतायत त्याचा हा समास आहे. आपण दुसरा समास पंचसमासीतला त्याचा अभ्यास करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. सर्वांगाचे करोनी कान, श्रोती व्हावे सावधान. पहिले समासी प्रश्न, शिष्ये केला श्रीराम. तया प्रश्नांचे प्रत्युत्तर, आता ऐका तत्पर. सांगिजेल सविस्तर, एच क्षणी श्रीराम. जेने निरसे हे अज्ञान, तया नाव ब्रह्मज्ञान. तया ज्ञानाचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. स्वस्वरूपी सावधपण, हेची ज्ञानाचे लक्षण. ब्रह्मी पडे विस्मरण, हे अज्ञान दशा श्रीराम. 2 गोष्टी आहेत. समर्थ सांगतायत की मागच्या समासामध्ये प्रश्न विचारला श्रोत्यांनी, आता त्याचं उत्तर ऐकायचंय. मागच्या समासामध्ये शिष्याचा प्रश्न होता, दुस्तर भरला भवसागरू, स्वामी बुडतयाचे तारू. मज दीनासी पैल पारू पाववाजी. ऐशी नाना करुणा वचने, बोलता झाला म्लान वदने. ऐकोण स्वामी आश्वासने, भुजविते झाले. पुढील समासी पूर्ण, ऐसे आहे निरूपण. श्रोती करावे श्रवण, सावध होऊनी. आता दुसऱ्या समासाची सुरुवात ही त्या प्रश्नाने आहे. समर्थ म्हणतायत की सर्वांगाचं कान करून ऐका. म्हणजे काय? डोळे कान झाले पाहिजेत, कान झाले पाहिजेत, तोंड कान झालं पाहिजे, हात कान झाले पाहिजेत, पाय कान झाले पाहिजे, डोकं कान झालं पाहिजे. म्हणजे मी जे सांगणार आहे त्यातलं काहीही बाहेर पडता उपयोगी नाही. सगळं श्रवण करा, अंतःकरणात घ्या. सर्वांगाचे करोनी कान, श्रोती व्हावे सावधान. पहिले समासी प्रश्न शिष्य केला, शिष्याने विचारलं होतं. तया प्रश्नाचे प्रत्युत्तर, आता ऐका तत्पर. सावधान व्हायला सांगतायत, तत्पर व्हायला सांगतायत, सगळ्या शरीराचा कान करून ऐकायला सांगतायत. सांगिजेल सविस्तर, येच क्षणी, याच क्षणाला मी ते सगळं सांगणार आहे आणि सगळं सविस्तर सांगणार आहे. समर्थ पुढे म्हणतायत, जेणे निरसे हे अज्ञान. अज्ञानाच्या अंधकारात आम्ही चाचपडतो आहोत. गाडी गरधडा, समर्थांनी दासबोधामध्ये एक शब्द वापरलाय. आणि त्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की जैसे आंधळे चाचरोन पडे,
गारी आणि गडधरा. आम्ही त्या अज्ञानात आहोत. आम्हाला काहीच खरा रस्ता दिसत नाही. आम्हाला आमचं स्वरूपच आम्हीच कोण आहोत हे आम्हाला माहिती नाहीये. इतरांचं काय घेऊन बसलो. जेणे निरसे हे अज्ञान. मी कोण आहे, मी येऊ आहे, मी तेऊ आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे अज्ञान आहे. तया नाव ब्रह्मज्ञान. जे मी सांगणार आहे ते ब्रह्मज्ञान आहे. तया ज्ञानाचे लक्षण ऐसे असे. काय असे, कोणतं लक्षण आहे, तर ते अज्ञानाला त्याचा निराश करतं. मी जे तुम्हाला सांगणार आहे, समर्थ सांगताय, ते जर तुम्ही सर्वांगाचं कान करून ऐकलं, सावधपणे ऐकलं, तत्पर होऊन ऐकलं, तर तुमच्या अज्ञानाचा नाश करणार आहे ते. स्वस्वरूपी सावधपण हेची ज्ञानाचे लक्षण. ब्रह्मी पडे विस्मरण हे अज्ञान दशा. माझं स्वरूप जे आहे त्याला मी विसरणं ही अज्ञानाची दशा आहे. आणि जे माझ्या भोवती दिसते त्याला खरं मानणं ही अज्ञानाची दशा आहे. समर्थ पुढे म्हणताय, स्वस्वरूपी भूली पडता, बाधो वा लागे मोह ममता, तेणे गुणे देह अहंता, दृढ होये श्रीराम. माझी माता माझा पिता, माझा पुत्र माझी कांता, माझे बंधू माझी सुता, जामात माझे श्रीराम. माझे घर माझा संसार, माझी जन्मभूमी सार, माझे सोयरे अपार, शेतवाडे पशु श्रीराम. माझे शरीर माझी संपत्ती, माझे वैभव माझी संतती, सर्वांचा अभिमान चित्ती, दृढ झाला श्रीराम. स्वस्वरूपी भूली पडता, बाधो वा लागे मोह ममता. एकदा आम्हाला त्या स्वस्वरूपाची भ्रांती पडली, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता कोहम. गर्भामध्ये असताना तो भगवंताची आर्ततेने तळमळ विनवणी करत असतो, तळमळून विनवणी करतो. तू आणि मी एकच आहे ना, मी तुझाच आहे ना, मग मला यातून सोडव ना, मी पुन्हा इथे येणार नाही. तो विनवणी करतो, भगवंताला आळवतो. सोहम सोहम म्हणणारा हा जीव बाहेर पडल्याबरोबर तो रडायला लागतो. मी कोण आहे, मी कोण आहे. मग लोक म्हणतात त्याचं नाव ठेवा, रमेश नाव ठेवा, माधव नाव ठेवा. आणि एकदा त्या स्वस्वरूपाची भुली पडली की समर्थ म्हणतात, बाधो वा लागे मोह ममता. इच्छा नसतानाही काही गोष्टी गळ्यात पडतात, त्याला बाधा आहे, बाधा म्हणतात. आणि काही गोष्टी ह्या ओढवून घेतलेल्या असतात, त्याला ममता म्हणतात. बाधो वा लागो ममता, दोन्ही प्रकारे आपली फसवणूक होतीये. एक आपली इच्छा नाहीये, पण बळजबरी ते भोगावं लागतंय. आणि दुसरं स्वतःहून ते आपण गळ्यात मारून घेतो. त्यामुळे होतंय काय, समर्थ म्हणताय, तेणे गुणे देह अहंता दृढ होये. स्वरूपाचा विसर पडला आणि मी या देहालाच माझा म्हणायला लागलो, आणि ते पक्क होत जातं, दृढ होये. आणि मग पुढे सगळा समर्थ म्हणतात की मला ती एकदा मोह आणि ममतेची बाधा सुरू झाली की मग या देहाची अहंता, देहाबद्दलचा अहंकार,
अभिमान दृढ होतो. आणि हा दृढ झालेला जीव माझी आई, माझे बाबा, माझी पत्नी, माझी मुलगी, माझे जावई, माझा मुलगा, माझी सून, माझे भाऊ, माझे नातेवाईक, माझे हितचिंतक, माझे सगळे सोयरे, माझे इष्ट, आप्त, मित्र, माझी शेतीवाडी, माझे गुरंढोरं, काय त्यामध्ये गुंतून पडतो. आणि या सगळ्यांबद्दलचा अभिमान आमच्या चित्तामध्ये दृढ होत जातो. अहो, मला तुम्ही सांगा, तो बिचारा हिरेन तर गेला, ज्याची गाडी होती, जी स्फोटकं भरलेली, अंबानींच्या घराशेजारी जी गाडी उभी होती, त्याचा जो मालक आहे तो तर गेला. आता तो गेला, त्याला तर त्याचं काही सोयर सुतक नाहीये. आता काय बवाल उभा आहे. कुणाकुणावरती सुई फिरतीये आणि कोण फिरवत आहे? ज्यांनी या सगळ्या सुया फिरवल्या, ज्यांनी असे सगळे बवाल उभे केले, त्यांनी तुम्ही आम्ही झोपलेले असताना पहाटे 5 वाजता शपथविधी उरकून घेतला की. कसली भ्रांती आहे. आज आम्ही धडे द्यायचे, ज्ञान पाजळायचं. आमच्या दिव्याखाली किती अंधार होता. का भुली पडली, कशी भ्रांती पडली. हे माझं, ते माझं, ते माझं. हिरेनला पण असंच वाटत असेल ना. बायको, मुलं, गाडी, धंदा, मित्र मंडळी सगळी माझी आहेत. जीव तर गेला. आता त्याच्यावर भांडवल किती आहे. कुठे चाललोय आपण. समर्थ म्हणतायत, खरं जर पाहिलं तर स्वतःचं असं काहीही नाहीये, परंतु अज्ञानामुळे या सगळ्यांबद्दलची आसक्ती, ममत्व हे निर्माण होत आहे. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे माझे माझे म्हणता, अभिमाने ओझे वाहता, आयुष्य वेचले औचिता, मरोन गेला श्रीराम. गोऊन संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना, जन्म मृत्यू श्रीराम. नश्वर जाणोनी म्हणे माझे, व्यर्थची अभिमाने फुंजे, माथा प्रपंचाचे ओझे, कुटुंब काबाडी श्रीराम. ऐसे माझे माझे म्हणता. आमचं शास्त्र काय सांगतं. पशु पक्षी, दाग दागिने, धन हे जिथल्या तिथंच राहतं. आम्ही संपल्यानंतर जनावर जागा सोडतात का. प्लॉट हलतो का जागचा. 2 BHK 3 BHK घर निघतं का जागेवरून. काही निघत नाही, जिथल्या तिथंच राहतं. अनेक वर्षे जिच्या सोबत संसार केला, ती पत्नी केवळ दारापर्यंत येते. ज्यांना आम्ही आपलं आप्त मानलं, आप्तेष्ट मानलं, मित्र मानलं, ती सगळी मंडळी स्मशान घाटापर्यंतच येतात. शेवटी कुणी येत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जन्मवरी स्वार्थ केला, ती तुकाही व्यर्थ गेला. कैसा विषम काळ आला, अंतकाळी श्रीराम. काय परिस्थिती आली. माझे एक परिचयाचे आहेत, स्नेही आहेत. वय खोट आहे, खूप आहे, 65च्या पुढे आहेत.
एकच मुलगी आहे, ती परदेशात आहे. हे दोघं नवरा बायको इथं राहतात. कोरोना झाला. किती दिवस हॉस्पिटलमध्ये होते? 28 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. 28 दिवस. आपल्या समर्थ संप्रदायाचे मोठे अभ्यासक आहेत, मोठे लेखक आहेत. मला ते म्हणाले, या 28 दिवसात केवळ समर्थ माझे आहेत याची मला जाणीव झाली, याची मला प्रचिती आली. खर्चही खूप झाला. पैसे आहेत हो, पैशाला काय करायचे. ते म्हणाले 2-3 प्रसंग तर असे होते की मी केवळ माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे डोळे बंद असताना माझ्या अंतःचक्षू समोर समर्थांना उभं केलं आणि केवळ समर्थांचा धावा केला. आणि मी समर्थांना म्हणालो की जर माझ्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर मला पुन्हा घरी न्या, सगळं तुमच्यावर आहे. भार आणि आभार तयाचे वरीच घालावा. समर्थ पुढे म्हणतायत चौथ्या समासात. त्यांच्यावरच सोपून द्या सगळं, कुणी येणार नाही. ऐसे माझे माझे म्हणता, अभिमाने ओझे वाहता, आयुष्य वेचले औचिता, मरोन गेला. आपल्या व्यासपीठावर अगदी सुरुवातीपासून असलेल्या सौ अपर्णा वांगीकर आहेत. त्यांनी काल एक भजन पाठवलं कबीरांचं. योगायोग आहे, काल रात्री भजन आलं आणि आज सकाळी त्याचा उपयोग झाला. उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. फार सुरेख आहे. ते गायनही ऐकलं आणि त्याचा पाठ पण आला. उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. वेळ आल्यानंतर हा हंस पक्षी सगळं सोडणार इथं आणि तो उडून जाणार. जग दर्शन का मेला. हा तो मोठा उत्सव आहे. आपण त्यात रमतो, माझं माझं म्हणतो. आमची आसक्ती, आमचं ममत्व सगळं जागच्या जागेवर राहतं. कबीरजी म्हणतात, जब होए उमर पूरी, जब छूटेगा हुक्म हुजूरी. यम के दूत बड़े मजबूत, यम से पड़ा झमेला. उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. एकदा वरून बोलावून आलं की सगळं इथं सोडावं लागेल. कुणीही आपल्या सोबत येणार नाही. फार दिवस झाले नाहीत मी जो प्रसंग तुम्हाला सांगितला की 28 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. 3-4 प्रसंग असे झाले. ते म्हणाले की मला असं वाटलं की आता मी काही परतून जात नाही. पण ते म्हणाले आय वॉज प्रिपेअर्ड. देहांत निरूपण 4 समाज समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये दिलेले आहेत. यक्ष प्रश्न आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात त्यातला एक प्रश्न आहे, या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं भय काय आहे? मृत्यूचं भय. पण ते भय सुद्धा स्वीकारण्याची तयारी, मनाची उमेद समर्थ रामदास आम्हाला देत आहेत.
कुणी नाही दिली हो, एवढी कुणी तयारी करून नाही घेतली जेवढी समर्थांनी केली आहे. अहत्र आणि परत्र, ऐहिक आणि पारलौकिक कसं जगलं पाहिजे त्याचा आदर्श वस्तुपाठ समर्थ देत आहेत. कबीरजी म्हणतायत, जब होवे उमर पुरी, संपलं. पासबुक मधले पैसे संपले, आता काही निघणार नाही. जब छूटेगा हुक्म हुजूरी, वरून एकदा ऑर्डर निघाली, यम के दूत बडे मजबूत, काही चालत नाही त्यांच्या समोर. यम से पडा झमेला, उड़ जाएगा हंसा गेला, जग दर्शन का मेला. पुढे समर्थ म्हणतायत, समर्थ शिष्याला या समासातून तयारी करायला लावतायत की हे तू देहाचं, तुझे आप्तइष्ट, धन दौलत यांचं ममत्व सोड आणि सावध हो. अज्ञानाचा अंधकार तुला जर घालवायचा असेल तर मी जे तुला ज्ञान सांगणार आहे ते तू तुझ्या अंतःकरणात दृढ करून ठेव. पुढे समर्थ म्हणतायत, गोवून संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना, जन्म मृत्यू श्रीराम. नश्वर जाणोनी म्हणे माझे, व्यर्थची अभिमान फुंजे, माथा प्रपंचाचे ओझे, कुटुंब कावाडी श्रीराम. जे मनाचे मनोगत, तया होयतेची प्राप्त, म्हणोनी विषयी आसक्त, तया स्वहित नाही श्रीराम. चुकोनी आत्मज्ञान, दृढ धरिले विषयी ज्ञान, यासी म्हणजे अज्ञान, नेमस्त शिष्या श्रीराम. गोवून संसारी वासना, अभिमाने भोगी यातना. हा माझा संसार आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे, ही माझी मुलगी आहे, हा माझा जावई आहे. काय काय करतो आपण, शब्द खाली पडू देत नाही, देत राहतो. त्यांच्यासाठी हाल अपेष्टा सगळं सहन करतो. याच्या बदल्यात काय मिळतं? आपला आपण विचार केला पाहिजे. गेले ते दिवस. आई वडिलांपासून दूर राहायला नको. प्रपंच उभा आपला सगळा कुटुंबाचा भार आपल्या माथ्यावर घ्यायचा आणि तो उभा करण्यासाठी आपले भाऊ रांगेला लागले पाहिजेत, बहिणीचं लग्न झालं पाहिजे. लांब न राहता आईवडिलांची सेवा करता यावी म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडून आई वडिलांजवळ राहण्याचे दिवस आपण अनुभवलेले आहेत. आपल्या मनात विचार नाही आला कधी की माझ्या करिअरपेक्षा, मला मिळणाऱ्या माझ्या मिळकतीपेक्षा मी माझ्या आई वडिलांसोबत राहणं, त्यांची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. हे दिवस आहेत का आता? 350 वर्षापूर्वी समर्थ सांगताय, 350 वर्षापूर्वी. गोवून संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना, जन्म मृत्यू. काय मिळतं त्याच्या बदल्यात? मुलं, सुना, जावई ते त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत. ही वस्तुस्थिती आहे ना. मी म्हणत नाही की आपण त्यांना काही करू नये, पण आपण लिप्त नाही होऊ. आम्हाला जर लिप्त व्हायचं असेल तर समर्थांच्या वाङ्मयात झालं पाहिजे, प्रभू श्रीरामांच्या चिंतनात झालं पाहिजे, माऊलींच्या चिंतनात झालं पाहिजे.
तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आपण विवरलं पाहिजे, त्याची आसक्ती पाहिजे. घटका गेली पळे गेली तास वाजे धनाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. एक प्रहर, दोन प्रहर, तीन प्रहर गेले, चौथा प्रहर संसारात चावटीने नेले. रात्र काही झोप काही स्त्री संगे गेली, ऐसी आठा प्रहरांची वासलात झाली. रामदास म्हणे तास बरा, स्मरण सकळा देतो, क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून खुणावतो. आता ते तास वाजायचे, टोल वाजायचे, दिवस संपले. आठवतंय ना, कुठंतरी टोल वाजायचे, किती वाजलेत किती वाजलेत, आणि ते आपल्याला स्मरण करून द्यायचे. समर्थांचा तास जो वाजतो तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे हे सांगण्यासाठी वाजतो. किती वर्ष गेली आयुष्यातली माहिती आहे का? अजून किती वर्ष आहेत? 80 वर्षापर्यंतही लोक जगतायत आणि 30, 40, 50, 60ला पण जात आहेत. काही सांगता येत नाही. आयुष्याचा काय भरोसा आहे? बरं, जे आजारी आहेत तेच जात आहेत असं आहे का? चालता बोलता फिरणारा माणूस मागच्या आठवड्यात भेटला होता, तो सुद्धा जातो. म्हणून समर्थ म्हणतात, घटका गेली पळे गेली तास वाजे जनाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. गोवनी संसारी वासना, अभिमाने भोगी यातना, विषयी गुंतला चुकेना जन्म मृत्यू. नश्वर जाणोनी म्हणे माझे. अरे माहिती आहे ना तुला, किती लोक गेले, लाखो लोक गेले वर्षभरात, लाखो. परिचयाचे गेले, मित्र गेले, गल्लीतले गेले, कॉलनीतले गेले, नातेवाईक गेले. नश्वर जाणोनी म्हणे माझे, व्यर्थची अभिमान पुंजे. कशाचा अभिमान, कशाचा ताठ आहे? मी म्हणत नाही की सगळं वाटून टाका आणि कफल्लक व्हा, नाही करू असं. मग समर्थांचं व्यवस्थापन कधी समजेल आम्हाला? आम्ही जर असे कफल्लक राहिलो, आपल्याला माहिती आहे, अहो सगळी सत्ता धन असून जर कुणी विचारत नाही तर कफल्लक झाल्यानंतर कोण फिरकेल का जवळ आपल्या? पण ते लागतं किती याचा विचार केला पाहिजे. आता किती वर्ष राहिली आहेत आणि किती लागतं मला? किती हाव असली पाहिजे? नश्वर जाणोनी म्हणे माझे, माहिती आहे, नातेवाईक गेले, मित्र गेले, आप्त गेले, स्वकीय गेले, तरी अजून माझ्या मनातला तो स्वार्थ जात नाही, आसक्ती जात नाही. व्यर्थची अभिमान फुंजे, माथा प्रपंचाचे ओझे, कुटुंब काबडी. आयुष्य संपलं सगळं, कुटुंबासाठी यातना झेलतोय. समर्थ म्हणतात, ऐसा हा देह आपुला, असताच पराधीन केला. भगवंतानी तुला हे मुद्दल दिला, समर्थ म्हणतायत दासबोधामध्ये, हाट भरला बाजाराचा, नफा पाहावा देवाचा. या बाजारात आम्हाला भगवंतानी पाठवलेलं आहे आणि आम्हाला काही मुद्दल दिली आहे. जा कर, ह्याच्यावर काही व्यवसाय कर, 2 पैसे मिळव. मुद्दल हा पंचभौतिक देह, अष्टधा प्रकृती घेऊन आपण इथं आलेलो आहोत. कुटुंब काबाडी जिरवायचा आहे का? किमान आता तरी तो सत्कारणी लावला पाहिजे, भगवंताच्या चरणी पडेल असा लावला पाहिजे. हातातलं फूल घ्यावं आणि भगवंताच्या चरणावर ठेवावं. असा हा देह भगवंताच्या चरणी आपल्याला ठेवता आला पाहिजे. फूल ठेवताना कधी विचार केलाय का असा? एवढ्या दातृत्वाचा विचार केलाय? ठेवतो आपण भगवंताच्या फूल पायावर आणि किती स्वच्छ ठेवतो. म्हणजे खराब जर फूल असेल
आता मी पूजा करताना पाहतो, एखादं फूल जर खराब असेल, असं वाटतं की अरे हे 2 दिवस झाले, ते नाही फूल वाहत आपण. फूल कसं असलं पाहिजे? गोमटं असलं पाहिजे, डवरलेलं असलं पाहिजे. ते भगवंताच्या पायावर आपण ठेवताना असा कधी विचार केलाय का की हा देह भगवंताच्या चरणी समर्पित झाला पाहिजे? आमचा देह तर कुटुंब काबाडी करण्यातच व्यर्थ जातोय. ऐसा हा देह आपुला असताच पराधीन केला, ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काबाडी. दासबोधामध्ये समर्थ म्हणतायत, कानकोंडा झाला ईश्वरापासून. कानकोंडा होणे म्हणजे तोंड दाखवण्यासाठी लायक नसणे, तोंड लपवणे. म्हणून समर्थ म्हणतात, माथा प्रपंचाचे ओझे कुटुंब काबाडी. काही उपयोग नाही. ते केलं पाहिजे, कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. असा अर्थ घ्यायचा नाही की आपले सगळ्यांशी संबंध तुटले. हे अपेक्षित आहे का समर्थांना? अहो, जो ज्ञानी पुरुष आहे, जो सिद्ध आहे, जो अधिकारी आहे, समर्थ म्हणतात, तो सुद्धा हिमालयात एकटा जाऊन बसत असेल तर त्याच्या ज्ञानाला काय चाटायचंय का? समाजाच्या उद्धाराचं काम कोण करील? राष्ट्राच्या उद्धाराचं काम कोण करील? आमच्याच कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या उद्धाराचं, उन्नयनाचं कोण काम करील? पण मी हे काम केलंय म्हणून हे मला मिळालं पाहिजे. मी समाजाचं काम केलंय म्हणून समाजाने मला आमदार, खासदार, मंत्री केलं पाहिजे. मी माझ्या नातेवाईकांना मदत केली म्हणून त्यांनी माझी अवभगत केली पाहिजे, चहादारी केली पाहिजे. हे चुकीचं आहे. आता डायपर आले, अगोदर लंगोट होते, ते बाळुते होते, ते काही टाकून द्यायचे नव्हते हो, ते धुवावे लागत असत. घाण वाटत होती का? आता ते धुवावे लागत नाहीत. घाण वाटतीये, उचलला का डस्टबिन मध्ये टाकून दिला. कसं प्रेम निर्माण होईल? कसा तो बॉन्ड निर्माण होईल? लेबर पेन सहन करण्याची शक्ती आमच्यात नाहीये. आत्यंतिक वेदना सहन करून बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा चेहरा पाहण्यातला जो आनंद आहे, तो सिझेरियन सेक्शन करून बाळाचा चेहरा समोर आल्यानंतर तो आनंद मिळत नाही. म्हणून लॅक्टोडेक्स आले, म्हणून दूध आलं, पावडरीचं दूध. का? अहो, त्या वेदनाच भोगल्या नाहीत, ते स्त्राव तयारच झाले नाहीत, दूध येईल कुठून? आजची अवस्था काय आहे? सीझर करावं लागतंय, ऑपरेशन शिवाय बाळ जन्माला येत नाही, आणि बाळ जन्माला घातलं तरी त्याला प्यायला दूध नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे. आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, जाणकार आहात. ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काबाडी. म्हणून समर्थ म्हणतात, हाट भरला बाजाराचा, नफा पाहावा देवाचा. आम्ही या मुद्दल जे आम्हाला मिळालंय याच्यावर आम्ही काय कमवलंय? तो नफा आहे भगवंताचा. पुढे समर्थ म्हणतात, जे जयाचे मनोगत तया होय तेची प्राप्त, म्हणोनी विषयी आसक्त तया स्वहित नाही श्रीराम. चुकोनी आत्मज्ञान दृढ धरिले विषयी ज्ञान, यासी म्हणजे अज्ञान नेमस्त शिष्या श्रीराम. जे जयाचे मनोगत
तया होय तेची प्राप्त, म्हणून विषयी आसक्त तया स्वहित नाही. आपल्याला ती वाके वाके कथा माहिती आहे. तो वृद्ध माणूस शरपंजरी पडलेला आहे, सगळी मुलं गोळा झालेली आहेत बाजूला, कित्येक दिवस झालं बेड रिडन आहे, बोलता येत नाहीये, खाणं नाहीये, सगळं जागेवर आहे. शेवटची घडी आली, सगळे जमा झालेले आहेत आणि तो म्हातारा म्हणतोय वाके वाके. यांना समजेच ना. शेवटी कसं तरी त्यांनी हात वर केला, बोर्ड दाखवलं, जिकडे बोर्ड दाखवलं तिकडे सगळ्यांनी बघितलं तर ते वासरू केरसुनी खात होतं. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली श्रीराम. कशाचा ध्यास शेवटी होणार आहे, आणि तो जर ध्यास शेवटी आम्हाला जर भगवंताचा व्हायचा असेल तर त्याची तयारी आजपासून केली पाहिजे ना. जे पेरलंच नाही ते उगवेल कसं. आयुष्यभर गमज्या केल्या आणि शेवटी भगवंताचं नाव माझ्या स्मरणात येईल, मग मला भगवंताची गती प्राप्त होईल. कशाची मिजास आहे, कशाच्या भरोशावर हे सगळं म्हणायचं. आता हे ऐसे अज्ञान तयासी निरसिते ज्ञान, तया ज्ञानाचे लक्षण ऐक सांगतो श्रीराम. विषयांचं चिंतन हे अज्ञान आहे. त्या बौद्ध भिक्षूची कथा आपल्याला माहिती आहे. स्त्रीला पाठीवर उचललं आणि नदीच्या पार नेऊन सोडलं. त्याचा दुसरा मित्र जो होता तो बेचैन की, आणि स्त्रीला आपल्या पाठीवर घेतलं की आपल्याला तर स्त्रीचा स्पर्श सुद्धा नकोय. 2 दिवस 3 दिवस झाले बेचैन आहे. गुरुजींना तो सांगतो असं असं झालं. गुरुजी त्या शिष्याला बोलवतात. तो म्हणतो मी तर विसरून गेलो. शिष्य म्हणाले कुणी पाठीवर घेतलंय? त्यांनी पाठीवर घेतलं, तिला सोडून दिलं, तू तर तुझ्या मानगुटीवर घेऊन बसला. विषयांचं चिंतन भयानक आहे. विषयांचा भोग घेणं वेगळं आणि विषयांचं कायम चिंतन करणं चुकीचं. पुढे समर्थ म्हणतात आत्मा पावावयाची खूण, आधी पहावे मी कोण, आपणासी पाहता पूर्ण, समाधान बाणे श्रीराम. देह माझे ऐसे जाणतो, तरी जाण देह वेगळाची तो, धनी गुरु माझे म्हणतो, तो गुरु नव्हे श्रीराम. फार सुरेख दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. आत्मा पावावयाची खूण, आधी पहावे मी कोण. अरे तू स्वतःचं कर्तृत्व किती आहे, तुझं स्वतःचं एक्झिस्टन्स काय, अस्तित्व काय, तुझं खरं स्वरूप काय, हे जाणून घेण्याच्या अगोदर तू कसला अभ्यास करणार. समर्थांनी मूळ प्रश्न विचारलाय. अगोदर तू स्वतःला जाणून घे. आपणासी पाहता पूर्ण, समाधान बाणे. तू स्वतःची ओळख अगोदर करून घे, मग तुझ्या लक्षात येईल की तू किती मोठा व्यापक आहेस, तुझी व्याप्ती किती आहे, तुझी उंची किती आहे. मग ते करण्यासाठी समर्थ म्हणतात करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्मनिर्गुण, पहावे आपणासी आपण, म्हणजे कळे श्रीराम. प्रकृती आणि पुरुष मा दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष, हे केवी घडे श्रीराम. प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे जाणीव आणि प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती. या अष्टधा प्रकृती मधली जी जाणीव आहे, समर्थांनी त्याला इथं पुरुष असं नाव दिलेलं आहे. या दोहीस जेथे निरास, तत्वांचं विवरण करणे. अष्टधा प्रकृतीचा निरास, आणि अष्टधा प्रकृतीचा निरास केल्यानंतर त्याची जाणीव आहे की मला हे जाणता आलंय किंवा मी ही याचा निरास केलाय, हे सगळं संपलं पाहिजे. देह माझे ऐसे जाणतो, तरी जाण देह वेगळाची तो.
धणी गुरु माझे म्हणतो तो गुरु नव्हे. पुन्हा मला त्या कबीरजींच्या अभंगाची आठवण होतीये. त्यातलं एक कडवं इथं बरोबर लागतंय. समर्थ म्हणतायत, जो ज्ञानी पुरुष आहे ना, देह माझे ऐसे जाणतो, तो ओळखतो की हा देह आहे, मला मिळालेला आहे, पण मी म्हणजे देह नव्हे. तो जाणतोय, त्याला माहिती आहे. देह माझे ऐसे जाणतो, तरी जाण देह वेगळाची तो, पण तो स्वतःला देहापेक्षा वेगळा मानतो. हा ज्ञानी पुरुष आहे. धनी गुरु माझे म्हणतो तो गुरु नव्हे. पण असा एखादा गुरुलक्षण पहा, दशक 5 मंत्रांचा, त्यामध्ये लिहिलंय समर्थांनी. तो जर देहाभिमाने फुलला असेल तर तो कसला गुरु? कबीरजी म्हणतायत, दास कबीर हरके गुण गावे, वा हर को परण पावे. कबीरजी म्हणतायत, ज्यांनी रामाचं दास्य केलेलं आहे तो भगवंताचे गुण गातोय, नाम संकीर्तन करतोय आणि भगवंताची प्राप्ती करून घेतो. गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला, उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. गुरु जर म्हणत असेल की हा देह माझा आहे आणि तो जर असा त्या पंचभौतिक देहात जर अडकून पडत असेल तर तो शिष्याला काय समजावून सांगणार? म्हणून कबीरजी या ठिकाणी म्हणतायत, गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला, उड़ जाएगा हंस अकेला, जग दर्शन का मेला. पुढे समर्थ म्हणतात, सर्व पदार्थ धनी जाणे, तरी तो पदार्थ होऊ नेणे, तैसा आत्मा सकळ जाणे, परी तो तया वेगळा श्रीराम. मी कोण ऐसे पाहता, देहाची तो माईक वार्ता, आपण आपला शोध घेता, आपणची मिथ्या श्रीराम. देही शोधिता मी पण उडे, मार्ग लागला आणिकीकडे, मुळासी जाता बापुडे, तो कोठेची नाही श्रीराम. तत्वांचं निरसन करत माझ्या उगमापर्यंत मला जाता आलं पाहिजे. मी नक्की कोण आहे, कुणाचा अंश आहे आणि कशासाठी या जन्मात या जमिनीवर आलो, या भूमीवर आलो. मला काय काम आहे, मी काय वचन दिलेलं आहे, सोहम सोहम मला सोडव इथून, असं मी म्हणालो ना. मला भुली पडली. आयुष्यातली 50-60 वर्ष 70 वर्ष संपली, पण आज मला त्याची जाणीव झाली आहे. मग इथून तरी सुरुवात केली पाहिजे ना. देह संगे वृत्ती मळे, शुद्ध ज्ञान झाकोळे, आपणा नेनता आरंदळे, जीव दुःखे श्रीराम. आपली शुद्धी घेऊ जाता, आपण आत्माची तत्वता, बंधनची नाही मुक्तता, होईल कैची श्रीराम. जन्म मृत्यू माईक भ्रांती, हे आले आत्मप्रचिती, अजन्मा तो आदि अंती, आपणची आहे श्रीराम. अनुभविता आत्मस्थिती, मुळी नाही पुनरावृत्ती, या नाव सायुज्य मुक्ती, जाण शिष्या श्रीराम. समर्थ म्हणतायत, जर ते ज्ञान प्राप्त झालं, मी मागे आपल्याला म्हणालो, जेव्हा मागच्या मे मधली गोष्ट आहे, वर्ष होत आलं, संध्याकाळी दिवे लावायला सांगितले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी. त्या दिवशीचं वाक्य मला अजून हृदयावर कोरल्या गेलेलं आहे माझ्या. भागवताचा अभ्यास ज्यांनी लाखो लोकांपर्यंत नेला, ते दिलीप काका आपटे मिरजेचे, त्यांनी एक 10 मिनिटाची क्लिप पाठवली होती आणि त्यात ते म्हणाले होते की ज्याला जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. हे तर मान्य आहे. भगवंताला मृत्यू टाळ